1000 रुपयेमध्ये आजच्या महागाईच्या जगात जीवन जगता येते? सर्व भागते का? तर नाहीच, परंतु करोडो पेन्शनधारक आहे अशी जिंदगी जगत आहेत। जीवनभर कष्ट केले, काम केले, परंतु वृद्ध वयात ही असलेली सरकारकडून मिळणारी 1000 रुपये पेन्शन ना पेन्शनधारकांना सन्मानपूर्वक जीवन जगू देत, ना आर्थिक आधार देत। आणि म्हणूनच कर्मचारी संघटनापासून संसदपर्यंत एकच मागणी आहे की मिनिमम पेन्शन वाढावी आणि ती 7500 इतकी व्हावी। आणि यात संसदेचं उत्तर देताना सरकारने काही मुद्दे सांगितले आहेत। ते मुद्दे कोणते आहेत? ते मुद्दे खरं तर निगेटिव्हच आहेत, परंतु ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि हे मुद्दे कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून स्पष्टपणे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर पाहूयात काय आहेत हे मुद्दे। देशभरातील कर्मचारी मिनिमम पेन्शन वाढ व्हावी याकडे लक्ष देऊन आहेत। पीएफओ पेन्शनधारक कर्मचारी संघटना आणि संसदमधील एक स्थायी समिती स्टँडिंग कमिटी ऑफ लेबरने सरकारला वेळोवेळी आणि पुन्हा ही मागणी केली आहे की मिनिमम पेन्शन वाढवून ती 1000 वरून 7500 रुपये करावी। यांचे म्हणणे आहे की मिनिमम 1000 पेन्शनमध्ये वृद्ध पेन्शनधारकांचा खर्च भागत नाही, खास करून महागाई वाढल्यावर तर शक्यच नाही। आणि आता महागाई खूपच वाढलेली आहे। जन्मभर ईपीएफ पैसे कमवले आणि आता इतका कमी पैसा म्हणजेच पेन्शन मिळते याचा सरकार विचार न करता वेळोवेळी सरकार फक्त आदेशच जारी करत आहे। काल मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे। सरकारने 3 मोठे आदेश पेन्शनधारकांसाठी जारी केलेले आहेत आणि त्या आदेश इन डिटेलमध्ये मी कालच्या व्हिडिओमधून सांगितले आहे। ते आदेश सुद्धा पाहून घ्या, कारण पेन्शनधारकांसाठी स्वतःकडून एक प्रूफ म्हणून सावध राहणं गरजेचं आहे। आणि म्हणूनच तुम्ही ते 3 आदेशांचे पालन करणे महत्त्वाचे आहे। पेन्शन वाढेल तेव्हा वाढेल, परंतु तुम्हाला त्या आदेश तरी सरकारकडून जारी करण्यात आलेले आहेत। त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर पाहूयात आपल्या व्हिडिओमधील मेन मुद्दा की सरकारने संसदेमध्ये यावर काय सांगितले। सध्या संसदेत यावरती प्रश्न केला तेव्हा जवाब देताना सरकारने सांगितले की मिनिमम पेन्शन संदर्भात आणखी कोणता अंतिम निर्णय झालेला नाही। हेही म्हटले आहे की कर्मचारी संघटनाकडून मागणी होत आहे। सरकारने हेही म्हटले आहे की 2014 पासून या स्कीमची समीक्षा केली जात आहे आणि या स्कीममध्ये विविध ऑप्शनवरती पण विचार केला जात आहे। या संबंधित विविध सोर्सवरती सुद्धा विचार केला जात आहे। तर कधी वाढेल पेन्शन, नंतरची प्रोसेस काय असेल? सरकार संसदीय समिती शिफारस आणि संबंधित बजेट प्रभावाचे संकलन करत आहे, यावर ते विचार करत आहे। सरळ सांगायचे झाले तर 7500 पेन्शन केली तर सरकारी तिजोरीवरती किती बोजा पडेल याचा विचार सरकार करत आहे। याबरोबरच सरकार निधी निर्धारण जी प्रोसेस आहे यासाठी स्टॅक होल्डर राय घेत आहेत। शिवाय या सर्वांवरती विशेष तज्ञ काय म्हणतायत तर पेन्शन राशी वाढवणे जरुरी आहे, परंतु सरकारसाठी हा निर्णय आर्थिक परिस्थितीसाठी आणि फिस्कल डेफिसाइट खाली चालवणं सोपं नाही। पण आता सरकार सामाजिक सुरक्षाप्रती गंभीर आहे, तर पेन्शनधारकांची ही मागणी सकारात्मक आहे आणि ती घेणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे सरकार सामाजिक सुरक्षाप्रती जर गंभीर असेल तर सरकारने ही जी पेन्शनधारकांची मागणी आहे ते सकारात्मक घेतलीच पाहिजे आणि घेणे सुद्धा गरजेचे आहे, असे विशेष तज्ञांचे म्हणणे आहे। 2024 पासून पेन्शन संदर्भातील या मागण्यांनी जोर धरला। काही राज्यात सरकारने पेन्शन वाढवण्याच्या घोषणा सुद्धा केल्या आहेत, परंतु आता हा मुद्दा कारणे देऊन टाळला जात आहे। निवडणुकीच्या वेळी, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही राज्यांमध्ये याची घोषणा सुद्धा केली होती, परंतु सरकार हे मुद्दे आता टाळत आहे। सरकारवरती राजनैतिक दबाव सुद्धा दिला जात आहे, तरीही सरकार यावरती निर्णय घेण्यास ठोस नाही।
तर संसदेत यावरती फायनल उत्तर दिले आहे की आता आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहिले आहे, परंतु तुम्हाला 2 ते 3 वाक्यातच सांगते की संसदेमध्ये यावरती फायनल उत्तर काय दिले आहे। सध्या तरी पेन्शन धारकांना धीर धरावा लागणार आहे, हे पहिलं आन्सर संसदेमध्ये पेन्शन धारकांसाठी दिले आहे। तर त्यानंतर आतापर्यंत तरी याचा कोणताच आराखडा तयार केलेला नाही, म्हणजे सरकारला एखादी घोषणा जर करायची असेल तर त्यासाठी आराखडा कॅल्क्युलेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि आतापर्यंत आम्ही कोणताच आराखडा तयार केलेला नाही असं निगेटिव्ह उत्तर संसदेमध्ये सरकारकडून देण्यात आलेलं आहे। सरकार यावरती विचार करत आहे असं सुद्धा उत्तर संसदेमध्ये देण्यात आलेलं आहे। म्हणजे आता संसदेमध्ये सरकार हेही उत्तर देत आहे की आराखडा तयार केला नाही आणि हेही उत्तर देत आहे की यावरती विचार करत आहेत। तर यामध्ये पेन्शन धारकांनी नक्की काय समजायचं, कारण आराखडा तर तयार केला नाही, मग विचार जे सरकार आहे ते काय करत आहे। शिवाय यावरती कोणता जरी निर्णय झाला तरी आम्ही संसदेत घोषणा करेल असा सरकारने अंतिम निर्णय पेन्शन धारकांसाठी केलेला आहे। म्हणजे पेन्शन धारकांना आता आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की सर्व व्हिडिओ मी डिटेलमध्ये सांगितला, परंतु तुम्हाला शेवटी थोडक्यात सांगितलं की सरकारचं यावरती तुमचे जे पेन्शन वाढीचे जे आंदोलन तुम्ही करत आहात किंवा मागणी वारंवार करत आहात, कर्मचारी संघटनेकडून सुद्धा मागणी होत आहे, परंतु यावरती सरकारने एक ना एक प्रत्येक उत्तर हे निगेटिव्हच दिलेलं आहे। काही तज्ज्ञांनी असं सांगितलं की सरकारच्या तिजोरीवर इतकी पेन्शन दिली तर बोज पडू शकतो आणि त्यामुळे सरकार यासाठी होकार देत नाही, परंतु काही तज्ज्ञांनी असंही सांगितलं की सरकारने यांची ही जी घोषणा आहे ती सकारात्मक घेतली, जर सक्षमीकरणासाठी सकारात्मक घेतली तर सरकार हे पेन्शन वाढवणे ही सरकारसाठी अशक्य गोष्ट नाही, सरकार ते सुद्धा करू शकतं असं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे। आता या तज्ज्ञांनी त्याचा अभ्यास करूनच सांगितलेलं असेल। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। पेन्शन किती वाढावी, पेन्शन वाढण्यासंदर्भात तुमचं काय मत आहे। तुम्ही एक कर्मचारी असाल किंवा अदर कोणतीही व्यक्ती असेल तर कर्मचाऱ्यांच्या या पेन्शन वाढी संदर्भातील जी मागणी आहे, जे आंदोलन करत आहेत ते योग्य आहेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर काल मी एक व्हिडिओ चॅनलवर पोस्ट केला आहे, सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी काही आदेश जारी करण्यात आलेले आहेत। 3 आदेश जारी आहेत, महत्त्वपूर्ण आदेश आहेत, ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पहा, कारण ते महत्त्वपूर्ण आदेश हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। ते तुम्ही अगोदरच पूर्ण करणं हे सुद्धा महत्त्वाचे आहे। लाईफ सर्टिफिकेटबद्दल एक अपडेट दिले आहे, ते सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। सो हे सर्व व्हिडिओ डिटेलमध्ये तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या। महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।